GP कंस्ट्रक्शन या चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आपल्याला येल आकारामध्ये जिना तयार करायची ऑर्डर आली होती। तर ते आपण कशा प्रकारे जिना तयार केलेला आहे तर त्या जिन्याची आपण सविस्तर माहिती घेणारच आहोत। पण त्याचबरोबर आपण बाकीचे जे 8 पॉईंट आहेत ते बी आपण फायनल करणार आहोत। तर ते 8 पॉईंट कुठले कुठले आहेत ते तुम्हाला सांगतो। टोटल जिन्याची लांबी गुणिले रुंदी विथ पायरीची लांबी रुंदी किती असते, दोन्ही पायरीमधील अंतर किती राहते, लोखंड कोणत्या कंपनीचे वापरले आहे आणि ते लोखंडाला टिकाऊपणा किती वर्षापर्यंत आहे याची आपण माहिती घेऊया। विथ नंतर ज्याला जो रेलिंग जे आहे ते रेलिंग ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असा प्रॉब्लेम येतो पार्टीचा की पार्टी म्हणते की आम्हाला बरोबर हातात धरा येत नाही किंवा हातापेक्षा कमी होते किंवा हातापेक्षा जास्त हाईट होते। तर त्याही माहितीचा आपण पूर्णपणे विषय मांडू। परत नंतर ज्याला जो आपण जो जिना जो तयार केलेला आहे तो येल आकारामध्ये आहे आणि येल आकारामध्ये असल्यानंतर ज्याला जो मधला जो टप्पा जो असतो तो टप्पा आपण किती फुटाचा घेतलेला आहे ते आपण पाहूया। नंतर जर समजा जर कमी अंतर जर असेल आणि कमी अंतर असेल तर त्याच्यामध्ये जिना कम्फर्टेबल कसा बसवायचा त्या गोष्टीची आपण सविस्तर माहिती घेऊ। धन्यवाद। तर हे पहा मित्रांनो, हा आपण जिना जो आहे तो पूर्णपणे तयार केलेला आहे आणि तयार केल्यानंतर ज्याला हा जिना जो आहे तो पूर्ण येल आकारामध्ये आहे। तर चला पाहूया आपण आता याच्यामध्ये मधील टप्पा कुठं केलेला आहे। तर हे पहा मित्रांनो, हा जो जिना जे आहे हा पूर्णपणे 18 फुटाचा जिना आहे आणि हा 18 फुटाचा जिना आहे। तर त्यामध्ये त्याची लांबी जी आहे ती टोटल 18 फूट आहे आणि रुंदी जी आहे ती 30 इंच आहे। 30 इंच म्हणजे जवळजवळ आपण त्याला 2.5 फूट म्हणतो। तर हे बघा पाहिले ती लांबी आणि रुंदी कशी मोजली जाते। तर ही जी आपली जी पायरी जी आहे ती त्या पायरीची अशी जी असते ती लांबी असते आणि अशी जी असते ती रुंदी असते। आपण ज्यावेळेस आपला जो काटकोण्यामध्ये जिना जो पूर्णपणे येतो त्या पूर्णपणे जिन्याला आपण जो फॉर्मल जो आपला जो आहे तोच आपण वापरतो की अडीच जी असते ती 30 इंच आपली लांबी असते आणि रुंदी जी असते ती 9 इंच असते। तर हे पहा आता आपण दोन्ही पायऱ्यातील जे अंतर आहे ते कशा प्रकारे मोजले जाते ते आपण पाहणार आहोत। हे समजा आता हे 2 पायऱ्या आहेत, त्या 2 पायऱ्यातील अंतर कशा प्रकारे मोजले जाते तर ते आपण पाहू। आता हे जे 2 पायऱ्यातील अंतर जे आहे ते आपण आपल्या नियमानुसार कमीत कमी 7 ते 8 इंच ठेवतो। तर आता हे जे पायरीचे अंतर आहे ते 8 इंच ठेवलेलं आहे आपण। तर हे पाहू शकता 8 इंच आहे। तर हे पाहू शकता की ही जी आपण जे बॉटमला जे वापरलेला आहे तो 3.5चा C चॅनल आहे आणि पार्टीची अशी अपेक्षा होती की आम्हाला मजबूतीसाठी C चॅनल मजबूत हवा आहे। तर आपण त्यांना सुचवलेलं आहे की JD मल्होत्रा जी कंपनी आहे हे फार जुनी कंपनी आहे आणि त्यातले त्यात मजबूतीसाठी बी 1 नंबर कंपनी आहे। तर पार्टीच्या अपेक्षेनुसार आपण खाली बॉटमला जो आहे तो 3.5चा C चॅनल वापरलेला आहे। तर बॉटमसाठी आपण ह्या एक अंगाला आणि पलीकडच्या अंगाला असा पूर्णपणे इथे आणि इथे पायरी जी आहे या दोन्हीच्या बॉटमच्या मध्ये बरोबर बसवलेली आहे आणि दोन्ही बाजूतून असा C चॅनल फोडून परत नंतर ज्याला त्याच्या पुढे असा 2 ठिकाणी C चॅनलचा वापर केलेला आहे। हा जो मधला जो टप्पा जे आहे हा टप्पा आपण शेपरेल तयार केला होता आणि हा टप्पा जे आहे 30 बाय 30 पूर्णपणे इंचाचा आहे। त्याच्यामध्ये आपण जो 1.5 बाय 1.25 अँगलचे जे कपडे जे आहेत तो एक आणि हे एक ते 2 खालनं सपोर्टला टाकलेले आहेत आणि पूर्णपणे जे पाय जे आहेत तो 1.25 इंच अँगलमध्ये आहे आणि याची कंपनी JD मल्होत्राच आहे। तर आपण पायरीसाठी कोणते लोखंड वापरलेले आहे ते पाहू। हा जे पायरीसाठी जे कडाचं जे पूर्णपणे बॉर्डर आहे बॉर्डर जे आहे ते 1 इंच अँगल मध्ये वापरलेले आहे आणि 1 इंच अँगल मध्ये वापरून त्याला खालून 2 सपोर्ट मजबूतीसाठी दिलेले आहेत, 1 आणि ही 2 आणि ही पट्टी जी आहे ते 5 इंच वापरलेली आहे। तर ही जी रेलिंग जी आहे ही रेलिंग कशा प्रकारे करायची असते हे आता आपण समजून घेऊया। कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पार्टीच्या अपेक्षा अशा म्हणजे तक्रार अशी येते की पूर्णपणे आम्हाला कम्फर्टेबल असे धरून चढता तरी येत नाही, तर चढाई गेले की असे खाली गेले तरी वाटते। तर याचं परफेक्ट अंदाज आपण कसा काढायचा हे आपण आता पाहणार आहोत। तर ह्याच्यासाठी नाही आपण कम्फर्टेबल जे अंतर जे आहे ते काय अजून 30 इंच घेतात। तर 30 इंच आपल्याला घ्यायचं नाही तर त्यासाठी आपल्याला एक 33 ते 34 इंच अंतर घ्यायचं आहे। ज्यावेळेस 33 ते 34 इंच अंतर आपण घेतो त्यावेळेस आपल्याला कम्फर्टेबल म्हातारा माणूस असो किंवा तरुण असो त्या दोघांमध्ये आपल्याला कम्फर्टेबल धरून असे चढता येते।
हे पाहू शकता की आपल्याला भिंतीच्या कडेला रेलिंगची काही गरज लागत नाही, कारण एका बाजूला भिंत जरी असली एका बाजूला रेलिंग जरी असली तर आपण सहजरित्या आपण रेलिंगला धरून चढू शकतो. पण पार्टीची अपेक्षा अशी होती की आमच्याकडे वयस्कर आमचे आई वडील आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही कम्फर्टेबल चढा यावं, त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आपल्याला की भिंतीलाही तुम्हाला काय करता येत असेल तर ते करून द्या. मग त्यांच्यासाठी आपण त्यांचं मन नाराज न हो याच्यासाठी आपण त्यांच्यासाठी एक पाईप मजबूतीसाठी टाकून दिलेली आहे. ते पाईप जे आहे ते 1.5 बाय 1.5ची पाईप आहे. तर पाईप टाकल्यानंतर ज्याला त्यांना दोन्ही हातानुसार जरी धरून जरी करायचं म्हणलं तरी कम्फर्टेबल आहे अशा हिशोबात आपण त्यांना पाईप टाकून दिलेले आहे. तर हे पूर्णपणे पाईप जे आहे हे 1.5 बाय 1.5चे आहे. आणि रॅलिंगसाठी जी पाईप वापरलेली आहे, रॅलिंगसाठी पाईप वापरले ती वरची पाईप आणि पाय हे 1.5 बाय 1.5चे आहेत. आणि खालची जी मधील जी एक पाईप आहे हे 1 बाय 1च्या स्क्वेअर पाईपची तयार केलेली आहे. तर आता आपण पाहूया की ज्यावेळेस अंतर कमी असतं आणि त्या कमी अंतरामध्ये आपल्याला जिना जे आहे तो कम्फर्टेबल बसवायचा असतो, तर तो बसवायसाठी आपण कशा प्रकारे त्याला ऍडजस्टमेंट करणार आहोत आणि कशा प्रकारे नाही. जर जुन्या डायग्रामनुसार जर बघायचं म्हणलं तर आपण क्लिअर कटपणे 90 अंशामध्ये आपण जिना बसवतो. जसे की समजून घ्यायचं म्हटलं तर समजा ही अंतर जे आहे हे जमिनीपासून ते हे अंतर हे 10 फूट असेल तर असंही आपण 10 फूटच अंतर घेतो. असं 10 फूट घेतलं की आपला जिना जे आहे तो काटकोण्यामध्ये येतो. आणि आता समजा आता आपल्याला एवढं अंतर नाही, आता हे जे आपल्याला अंतर जे आहे हे कमी ह्याच्यात बसवायचं आहे. तर आता यासाठी आपण करायचं काय, तर त्यासाठी आपण एक पर्याय काढतो की त्यासाठी आपण ही जी टप्पा जे आहे हा टप्पा उचलून घेतो. जर समजा आता हे अंतर जे आहे 5 फुटांनी जर उचलून जर घेतलं तर इथलं अंतर जे आहे ते कमी होतं. मग हे अंतर कमी झालं की परत अंतर झालं याच्यावरून सरळ जिना आपण इथे अटॅच केला. मग हे अटॅच केल्यानंतर त्याला हिथून वर जे आहे हिथून वर 90 अंशाचा डायग्राम होतो आणि हिथून खाली जे आहे तो 90 अंशाचा डायग्राम होतो. आता जर समजा आता ही जर अंतर जर आता जर कम्फर्टेबल होत नसेल आणि बसत नसेल तर ह्याच्यासाठी काय करायचे, तर त्याचा आपण एक पर्याय काढतो की त्यासाठी आपण जे पायरीतील जे अंतर आहे दोन्ही पायरीतील अंतर, आता ही एक पायरी आहे, ह्या पायरीतील अंतर जे आहे हे आपण 9 इंच न घेता 9 इंचाला कमी घ्यायचे. कमी म्हणजे किती घ्यायचे, तर कमीत कमी 5 ते 6 इंच असावे अशा हिशोबात. आणि 5 ते 6 इंच अंतर ज्यावेळेस आपण कमी घेतो, कमी घेतल्यानंतर त्याला पायरी जी आहे हे जे पायरी जी आहे ते आपण 9 इंच अशा हिशोबात घेतलेली आहे. तर ही पायरी जी आहे ती 9 इंच न घेता याच्या ठिकाणी एक 6 ते 7 इंच ह्याचं अंतर कमी करायचं. हे अंतर जे आहे कमी केलं तिथून जे आपण जे पायरीवर पाय ठेवतो पाय ठेवण्यासाठी आपल्याला कम्फर्टेबल होतं. मग ते कम्फर्टेबल कशासाठी होतं की ज्यावेळेस अंतर आपल्याला म्हणजे जागा आपली कमी असते आणि जागा कमी असल्यामुळे आपल्याला कमी जागेमध्ये जर जिना जर कम्फर्टेबल बनवायचा असेल तर त्याच्यासाठी आपण हा पर्याय करतो.